नमस्कार मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली असेल, ऐकली असेल। रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक या पदावर बदली करण्यात आलेली आहे। आचारसंहिता लागल्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यावर निवडणूक आयोगाकडे त्यांच्याबद्दल तक्रारी झाल्या आणि त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलं होतं, बाजूला करण्यात आलं होतं। आणि निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत, आता आचारसंहिता संपलेली आहे आणि अतिशय तत्परतेने अतिशय काळजीपूर्वक त्यांची बदली पुन्हा त्या पदावर करण्यात आलेली आहे। त्या पुन्हा पोलीस महासंचालक झालेले आहेत। एका बाजूला ही परिस्थिती आहे, ही तत्परता, आणि दुसऱ्या बाजूला फार मोठं असं बहुमत महायुतीला मिळालेलं आहे। भूतो न भविष्यती, याच्या मागे कुठल्याही पक्षाला किंवा युतीला, आघाडीला असं मोठं दणदणीत यश मिळालेलं नव्हतं। आणि असं मोठं यश पदरात पडून सुद्धा मुख्यमंत्री कोण असावा याबाबतचा निर्णय होत नाही आणि सरकार स्थापन झालेलं नाही। सरकार स्थापन झाले नाही, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही, मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही। त्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते मुंबई आणि दिल्ली अशा वाऱ्या करतायत। रात्रंदिवस बैठका सुरू आहेत। एका बाजूला ही परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला मात्र तत्परतेने रश्मी शुक्लांची बदली करण्यात आलेली आहे पुन्हा त्या पदावर। याचा अर्थ काय निघू शकतो की जर कधी मुख्यमंत्री कामचालू आहेत, हंगामी आहेत आणि तरीसुद्धा तत्परतेने ही बदली त्यांची करण्यात आलेली आहे, म्हणजे रश्मी शुक्ला ह्या ज्या काही चर्चेमध्ये आल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून, ते फोन टॅपिंगचे प्रकरण, त्याच्यामधनं त्या चौकशा झाल्या वगैरे आणि त्या निर्दोषी असतील तो भाग निराळा, त्याच्याशी आपल्याला काही आपण देणं घेणं नाही आहे। मुद्दा एवढाच आहे की आता हंगामी सरकार आहे एक प्रकारे हे, आणि मग सरकार नसताना त्यांना त्या पदावर नेमणूक केली आणि दुसरे मुख्यमंत्री आले आणि पुन्हा त्या मुख्यमंत्र्यांचं किंवा त्या नवीन गृहमंत्र्यांचं पटलं नाही तर त्यांची पुन्हा बदली होऊ शकेल, असं घडू शकतं। मग एवढ्या तातडीने सरकार स्थापित होत नाही, झालेलं नाही, गृहमंत्री नाहीत, आणि मग कशासाठी त्यांची बदली केली? याचा अर्थ असा निघतोय की त्यांना त्या पदावर ठेवण्यामागे फार मोठं काहीतरी गूढ असं रहस्य आहे, दडलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि त्या रश्मी महाशुक्लांचे फार मोठे उपकार महायुतीतल्या काही मंडळींवर केलेले आहेत त्यांनी, आणि त्यांना सांभाळणं, रश्मी शुक्लांना सांभाळणं, त्यांची मर्जी सांभाळणं हे त्यांना गरजेचं आहे। त्यांना बाजूला केलं तर काही गुपितं पुन्हा उघड होतील का, पुन्हा चर्चेत येतील का, त्याच्यामुळे काही राज्यामध्ये आणखीन काही वादंग निर्माण होईल का, असं कुठेतरी याच्यामध्ये असं वाटतं, आणि म्हणून तत्परतेने त्यांची बदली करण्यात आलेली आहे। म्हणजे सरकार नाही आहे, मुख्यमंत्री नाही आहेत, गृहमंत्री नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला त्यांची तत्परतेने तिथे बदली होते। मित्रांनो, मला चिंतन आणि मंथनमधून जे सुचलं आहे ते समाजापुढे ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। आपल्याला जर आवडलं तर डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।